की नाही येते मैदान पार पडलं आणि सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. एक छान मैदान झालं, नावाला साजेसं असं मैदान झालं, महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं. आणि त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर त्या मैदानामध्ये होता. आणि नक्कीच तुम्ही बघितलं, बकासूरनं सकाळीच गट सुट्टाच काढला होता भोळशंकर यानं. आणि संबंध महाराष्ट्राला एक आतुरता होती, आज 100% एक नंबर असेल किंवा गुलाल तरी असेल. कारण या बैलगाडी क्षेत्रात कधीच कुणाला कमी समजायचं नसतं आणि समजूही नये. आणि नक्कीच आज भोळाशंकर आणि बकासूरच्या गाडीनं गट सुट्टा काढून संकेत दिले, या बैलगाडा क्षेत्रामधील देव हा आज कमाल करण्यासाठी मैदानामध्ये आलाय. आणि नक्कीच बकासूरचा सेमी क्रमांक 6 होता आणि त्या 6 क्रमांकामध्ये 4 नंबर फाटीवरती बकासूर होता. आणि नक्कीच बकासूर या बैलगाडा क्षेत्रातील देव पळत होता. आणि नक्कीच ज्यावेळेस सुट्टीच्या टायमिंगला बकासूरचा पाय जो आहे तो लचकला, खाली पडला, परंतु बैलगाडा क्षेत्रातला तो देव आहे, त्याला काही होऊ शकत नाहीये. तो उठला, तो पळाला, मालकासाठी पळाला, फॅन्ससाठी पळाला. काय पळाला हा बकासूर, बघितलं तुम्ही. सेमी क्रमांक 6 मध्ये ज्यावेळेस गाड्या सुट्टीला उभ्या होत्या त्यावेळेस बकासूरनं खाली, तुम्हाला बैल सुट्टीच्या टायमिंगला बकासूर खाली पडला असं वाटलं, लागलं की काय बकासूरला, परंतु नाही, त्या जोशात उठला तो बकासूर. त्या जोशात उठून गाडी 3 नंबरला उतरली आणि बकासूरनं दाखवून दिलं की तो संपत नाही आणि संपणार नाहीये. त्याला कितीही काय होऊ द्या, मालकाचं नावासाठी पळतो, फॅनसाठी पळतो, सगळ्या महाराष्ट्रासाठी पळतो. हा लाडका बैल सगळ्या महाराष्ट्राचा बकासूर. लागलं नाहीये त्या बैलाला नशीब, काही इजा वगैरे काही नाही झाली. आता समजेल सकाळी ज्यावेळेस गोठ्यावरती जाईल बकासूर त्यावेळेस त्याच्या पायाला व्यवस्थित लागले की काय समजेल. व्हिडिओ येईल, आपल्याला सांगेन, तो अपडेट देईन बकासूरची. परंतु काळजी करण्यासारखं कारण नसावं, कारण की सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे. कारण की सुट्टीला बकासूरचा जो पाय आहे तो लचकला होता, खाली तोंडावर पडला असता बकासूर, वाचला थोडक्यात. कारण की अंगावरती काटा येतो. बकासूर बाबतीत खूप वेळा असं झालंय, एकदा पुण्यामध्ये झालंय, ती बघितलंय, सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय. म्हणून काळजी घेतली पाहिजे बकासूरची, कारण की बकासूरची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की या बैलगाडा क्षेत्रातला एक लाडका बैल आहे, तो सगळ्या महाराष्ट्राचं प्रेम आहे. मामांचं तर काळीज आहे ते. आणि नक्कीच त्या बैलाला काहीच नसेल झालं असं मला तर वाटतंय. कारण की बैल चांगला सुरक्षित गेला आहे, परंतु कसं असतं, ज्यावेळेस आपल्याला एखादी जखम लागली तर ती तेवढ्यापुरतं काय वाटत नाही, परंतु ज्यावेळेस आपण सकाळी उठतो त्यावेळेस आपल्याला जाणवते की आपली जखम आहे, दुखते. मग आता काय समजणार नाही, सकाळी समजेल किंवा संध्याकाळी समजेल, अपडेट भेटेलच आपल्याला, तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू बकासूरची अपडेट. परंतु छान पळाला बकासूर, गाडी चांगली पळाली बकासूरची आणि गाडीनं दाखवून दिलं संबंध महाराष्ट्राला. भोळाशंकर सुद्धा चांगला पळाला. आज एक टॉपचा पायरा होता, परंतु शेवटी नशिबानं साथ दिली नाही आपल्या बकासूरला आणि बकासूरचा आज सेमीला पराभव झाला. असो, असे अनेक पराभव झाले, पराभव कमी विजय जास्त आहे त्या बैलाचे. या बैलगाडी क्षेत्रातला एकमेव असा बैल आहे, पराभव कमी आणि विजय जास्त आहे. काही नाही, तू फॉर्ममध्ये आलायस, तुझे संकेत दिलेस तेच महत्त्वाचं आहे. उद्या मैदानं तर दररोज होत आहेत आणि त्या मैदानात तू असतोच. आणि नक्कीच बकासूरच्या बद्दल तुम्हाला मी सांगतोय, बकासूरचा आपला सेमीला पराभव झाला असला तर कारण काय होतं, तर बकासूरचा ज्यावेळेस गाड्या सुटतात त्यावेळेस खाली पडला बकासूर, तोंडावरती नाही पडला, परंतु तोंडा पडलाच असता, पायावरती पडला एका, पण उजव्या पायावरती भार आला, तरीही तो पळाला, मालकासाठी पळाला, तरीही गाडी 3 नंबरला उतरली. एक दुसरी गाडीचं कौतुक करतोय साहेबराव आणि निशान. संबंध महाराष्ट्रानं त्या बैलांचं कौतुक करायला पाहिजे. आपण मोठ्या बैलांचं कौतुक करतो, बारक्यांचं कोणाचं कौतुक करत नाहीत. ती गाडी पब्लिक नव्हती, कधीही ती बैल कुणाच्या आद्यात ना माझ्यात कधी आजपर्यंत नावच मी तर कधीच नाही ऐकलं या बैलांचं नाव. आणि आज त्यांचं कौतुक करतोय साहेबराव आणि निशांचं. गाडी पब्लिकनं पळाली आणि जो बकासूरचा पराभव जो करतो ती बैल चर्चेमध्ये येतात. असा हा बकासूरचा इतिहास आहे. हरला तरी इतिहास, जिंकला तरी इतिहास, असं नाव बकासूर आहे. साहेबराव आणि निशानला खूप सारे शुभेच्छा. त्या बैलांनी करून दाखवलं, पब्लिकने पळून दाखवलं, चर्चेमध्ये येणार ती बैल, 100% चर्चेमध्ये येणार. खूप साऱ्या शुभेच्छा साहेबराव आणि निशानला.
आणि बकासूरचा आपल्या तब्येतबद्दल मी अपडेट देईनच. नॉर्मल आहे दुखापत, परंतु शेवटी समजेलच, सांगेन मी तुम्हाला कमेंट्समध्ये. धन्यवाद.